ICLR प्रस्तुत करत आहे वी लर्न इंग्लिश लेसन 4. आम्ही इंग्रजी शिकतो पाठ 4. मित्रमैत्रिणींनो, सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस पुणे या संस्थेने इंग्रजी बोलायला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे पाठ तयार केले आहेत. विशेष करून तुम्ही जरी शाळेत जात नसाल तरीही या कार्यक्रमातून इंग्रजी बोलायला शिकू शकाल. आधीचे पाठ ऐकून तुम्ही इंग्रजी बोलायला सुरुवात तर केलीच आहे. ते पाठ ऐकत असताना तुम्हाला इंग्रजी बोलण्याचीही संधी मिळत होती, आठवतंय ना? आता हे पाठ ऐकतानाही मी सांगीन तेव्हा तुम्ही इंग्रजीत बोलायचंय. तर मग हे पाठ नीट लक्ष देऊन ऐका आणि आणखी इंग्रजी बोलायला शिका. मित्रमैत्रिणींनो, 1 ते 18 हे पाठ सरावाचे पाठ आहेत. आज गाण्यांचा सराव करूया. मज्जा येईल ना? आतापर्यंत शिकलेल्या सगळ्या गाण्यांचा आज आपण सराव करूया. पाठ सुरू होतानाचं गाणं आय लर्न इंग्लिश, आय लर्न इंग्लिश. तुम्ही दर पाठाच्या वेळी म्हणता. याचे शब्द एकदा नीट ऐका. I learn English, I learn English. I learn English, I learn English. So do you, so do you. So do you, so do you. We will hear and speak it, we will hear and speak it. We will hear and speak it, we will hear and speak it. Read and write it too, read and write it too. Read and write it too, read and write it too. I learn English, so do you. ह्या ओळीचा अर्थ आहे मी इंग्रजी शिकते आणि तुम्हीही शिकता. We will hear and speak it. ह्या ओळीचा अर्थ आहे आपण इंग्रजी ऐकू आणि बोलू. Read and write it too. ह्या ओळीचा अर्थ आहे इंग्रजी वाचू आणि लिहू सुद्धा. चला गाऊया. I learn English, I learn English. So do you, so do you. We will hear and speak it, we will hear and speak it. Read and write it too, read and write it too. याच चालीवरचं आणखीन एक गाणं शिकला होता तुम्ही, आठवतंय? बरोबर, पावसाचं गाणं. आता पुन्हा एकदा हे गाणं ऐकूया. तुम्हाला येत असेल तुम्हीही म्हणा. I hear thunder, I hear thunder. So do you, so do you. Pitter patter raindrops, pitter patter raindrops. I'm wet through, I'm wet through. आणखी एक गाणं शिकलात, अंकांचं गाणं. ते पुन्हा ऐकूया आणि पुन्हा शिकूया. आता एक इंग्रजी गाणं शिकूया. या गाण्याची गंमत म्हणजे 1 ते 20 पर्यंतचे इंग्रजी अंक तुम्ही शिकू शकाल. ते गाणं आधी ऐकूया का? ऐका हं. 1 and a 2 and a 3, 4, 5. 3, 4, 5. 3, 4, 5. 6 and a 7 and a 8, 9, 10. We'll learn to count again. 11 and a 12 and a 13, 14, 15. 13, 14, 15. 13, 14, 15. 16 and a 17 and a 18, 19, 20. You'll learn to count with me. आता गाण्याची एक एक ओळ ऐका आणि रंजना व संतोष बरोबर ती ओळ तुम्ही सुद्धा म्हणा. 1 and a 2 and a 3, 4, 5. 3, 4, 5. 3, 4, 5. ऐकलं का सर्वांनी? आता त्यांच्यासारखं तुम्ही सुद्धा म्हणायचं आहे बरं का.
1 and a 2 and a 3, 4, 5. 3, 4, 5. 3, 4, 5. 6 and a 7 and a 8, 9, 10. We'll learn to count again. हे सुद्धा सर्वांनी म्हणा. 6 and a 7 and a 8, 9, 10. We learn to count again. 11 and a 12 and a 13, 14, 15. 13, 14, 15. 13, 14, 15. आता हे सुद्धा सर्वांनी म्हणायचं. 11 and a 12 and a 13, 14, 15. 13, 14, 15. 13, 14, 15. 16 and 17 and 18, 19, 20. You'll learn to count with me. चला हे सर्व पुन्हा म्हणा. 16 and a 17 and a 18, 19, 20. You learn to count with me. आता तुम्ही पूर्ण गाणं म्हणायचं आहे. चला करूया सुरुवात. 1 and a 2 and a 3, 4, 5. 3, 4, 5. 3, 4, 5. 6 and a 7 and a 8, 9, 10. We'll learn to count again. 11 and a 12 and a 13, 14, 15. 13, 14, 15. 13, 14, 15. 16 and a 17 and a 18, 19, 20. You'll learn to count with me. मोत्याचं गाणं तर सर्वांना आवडलंच असेल. चला ऐकूया आणि पुन्हा शिकूया. मोत्या नावाचा मंगलाचा कुत्रा आठवतोय का? मोत्या नावाचं इंग्रजी स्पेलिंग कसं होईल बरं? ऐका हं. मोत्याचं स्पेलिंग होईल MOTIA. तर हे मोत्याबद्दलचं एक गाणं आहे. त्यातून तुम्ही मोत्याच्या नावाचं स्पेलिंग शिकणार आहात. गाणं म्हणताना टाळ्या कशा प्रकारच्या वाजवल्या जात आहेत हे नीट ऐका हं. There is a girl, she has a dog, and Motia is his name. Oh, M-O-T-I-A, 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 and Motia is his name. Oh, there is a girl, she has a dog, and Motia is his name. Oh, O-T-I-A, 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 and Motia is his name. Oh, there is a girl, she has a dog, and Motia is his name. Oh, T-I-A, 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 and Motia is his name. Oh, there is a girl, she has a dog, and Motia is his name. Oh, I-A, 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 and Motia is his name. Oh, there is a girl, she has a dog, and Motia is his name. Oh, A, 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 and Motia is his name. Oh, there is a girl, she has a dog, and Motia is his name. Oh, and Motia is his name. Oh. आता गाण्याचे शब्द ऐका बरं. There is a girl, she has a dog, and Motia is his name, ho. M-O-T-I-A, 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 and Motia is his name, ho. प्रथम गाण्याची एक एक ओळ ऐका आणि मग ती ओळ रंजना आणि संतोष बरोबर म्हणा. आपण सर्व एकत्र म्हणूया बरं का.
ऐका तर. There is a girl, she has a dog. ऐकलं? आता त्यांच्याप्रमाणे तुम्ही सर्वांनी म्हणायचं. There is a girl, she has a dog. And Motya is his name, ho. चला म्हणा. And Motya is his name, ho. M-O-T-I-A, 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 and Motya is his name, ho. हे सर्व पुन्हा म्हणा. M-O-T-I-A, 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 and Motya is his name, ho. आता गाण्याचं दुसरं कडवं ऐका. मोत्याच्या नावातील पहिलं अक्षर एम, त्याऐवजी टाळ्या आहेत. ते ऐका पाहू. There is a girl, she has a dog, and Motya is his name, ho. O-T-I-A, 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 and Motya is his name, ho. समजलं का? मोत्याच्या नावातील एक एक इंग्रजी अक्षराच्या जागी टाळ्या वाजवायच्या आहेत. आता पुढचं कडवं ऐका. There is a girl, she has a dog, and Motya is his name, ho. T-I-A, 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 and Motya is his name, ho. आता पुढची कडवी आपण एकत्र गाऊया. There is a girl, she has a dog, and Motya is his name, ho. I-A, 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 and Motya is his name, ho. There is a girl, she has a dog, and Motya is his name, ho. A, and Motya is his name, ho. There is a girl, she has a dog, and Motya is his name, ho. And Motya is his name, ho. गाण्यांचा सराव करायला मज्जा येते ना. आता आपण भेटूया पुढच्या पाठाच्या वेळी.